तब्बल 9 वर्ष रखडलेल्या पंढरपूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निकालात भारतीय जनता पक्ष काठावर पास झाली आहे। 2017 साली 14 जागा जिंकत भाजपने सत्ता आणली होती। मात्र यावेळी भाजपला 16 पैकी 8 जागा तर राष्ट्रवादी मित्र पक्षाला 8 जागा मिळाल्यात। जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 3 जागा भाजपला मिळाल्यात। सर्व सत्तास्थानं ताब्यात असताना भाजपची पीछेहाट का झाली याची चर्चा सध्या पंढरपुरात रंगली आहे। पाहूयात। 2017 मध्ये सत्तेत असलेली भाजप पंढरपूर निवडणुकीत काठावर पास। पंचायत समिती निवडणुकीतही भाजपला 8 तर विरोधी गटाला 8 जागा। समसमान सदस्य निवडून आल्यानं सभापती कोण होणार? पंढरपूर तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक गटातटाचं राजकारण जोमात चालतं। या ठिकाणी परिचारकांचा पांडुरंग परिवार तर त्यांच्या विरोधात भालकेंचा विठ्ठल परिवार यांच्यामध्येच निवडणुकीचा सामना रंगत असतो। भालके यांच्या विठ्ठल परिवारामध्ये यापूर्वी चेअरमन कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील हे सामील होते। मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या आईसाठी उमेदवारी मिळवली, तर कल्याण काळे यांनी आपल्या भावाला आणि वहिनीला भाजपमध्ये प्रवेश दिला आणि वहिनीला उमेदवारी दिली। हा भालके यांच्या विठ्ठल परिवाराला मोठा धक्का मानला जात होता। परिवारातील 3 सदस्यांनी साथ सोडलेल्या भालके यांनी अखेर म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याशी जुळून घेतलं। अर्ज काढून घेण्याच्या मुदतीनंतरही भालके आणि पाटील यांनी आघाडी केली। याचा फायदा भालकेंना झाल्याचं दिसतंय। सर्वांनी मिळून पंढरपूर त्या ठिकाणी एकहाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने आम्ही लढलो। काही जागा आमच्या थोड्या मार्कांनी गेल्या आणि काही ठिकाणी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी अडचणी आल्या। नाहीतर आम्हाला एक हाती त्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त जागा पंचायत समितीमध्ये निवडून येतील अशी परिस्थिती होती। काही ठिकाणी थोडे अर्ज राहिल्यामुळे आम्हाला थोडा फटका बसला। भालके आणि पाटील यांच्या आघाडीनं फक्त भाजपला सत्तेपासून रोखलं नाही, तर विठ्ठल परिवारातून भाजप प्रवेश केलेल्या गणेश पाटील आणि कल्याणराव काळे यांच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला। पंढरपूरच्या मतदारांनी या माध्यमातून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गटातटाच्या राजकारणालाच महत्त्व दिल्याचं यातून दिसतंय। काळे आणि पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा पक्षाला फायदा नाही तर तोटाच झालाय। पंढरपूर तालुक्यातल्या जनतेने नैसर्गिक जी युती असते शिवसेना भाजप हे मान्य त्यांना, मात्र विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार एकत्र येणं हे ग्रामीण जनतेला कदाचित इथं रुचलेलं नाहीये। त्यामुळे विठ्ठल परिवाराचे जे दुसरे नेते आहेत भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील यांच्या पाठीशी ताकद मतदारांनी आपली लावलेली आहे। त्यामुळे इथं भाजपचा फार मोठा भ्रमनिरास झाल्याचं पाहायला मिळालं। पंचायत समितीचं पक्षीय बलाबल आपण पाहूयात। एकूण जागा आहे 16, त्यापैकी भाजपनं जिंकल्यात 8, तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 6। जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल आपण पाहूयात। एकूण जागा आहेत 8, भाजपनं जिंकल्यात 3, राष्ट्रवादी अजित पवार गट 4, तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1। काही जागांवर अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला। याचं आत्मचिंतन नक्की करू। यापुढे बूथ पातळीवर बैठका घेऊन भाजप मजबूत करू आणि पुन्हा जोमानं पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवू, असा आशावाद भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष म्हस्के यांनी व्यक्त केला आहे। काही मंडळामध्ये अनपेक्षितरित्या या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। पुढील काळामध्ये बूथ स्तरावरती बैठका घेऊन पराभवाचं विश्लेषण केलं जाईल आणि पुढील काळामध्ये 24 तास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे या ठिकाणी नेटानं काम करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय संपन्न करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील। एकंदरीतच पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारक विरुद्ध इतर सर्व नेते असाच सामना असतो, हे या पंचायत समितीच्या निकालावरून स्पष्ट झालंय। विठ्ठल परिवाराला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे भाजपचं नुकसान तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा फायदा झालाय। समसमान जागा आल्या असल्या तरी भाजपची राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत राज्यात आणि केंद्रात युती आहे। त्यामुळे सभापती निवडीच्या वेळेस भाजप नक्कीच चमत्कार घडवेल अशी शक्यता वर्तवली जाते। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।